युवा शक्ती करिता महत्वाचे विषय असलेले म्हणजे यशाची करिअरच्या पाऊल वाटा व यशाचे शिलेदार कसे व्हावे यावर हे मार्गदर्शन करते. जय श्री महादेव. वैभव दादा हे सध्या असिस्टंट कमांडर या पदावर कार्यरत आहेत व या देश सेवेसाठी श्रीमाताजींचा मुलगा म्हणून एक निर्माण सैनिक म्हणून एक कार्य आपल्या देशासाठी अमूल्य योगदान देत आहे. सोबतच या वर्षीचा म्हणजे 2021 आणि 22 हा देण्यात येणारा नॅशनल युथ अवॉर्ड हा वैभव दादांना प्राप्त झाला आहे, जो 33 लाख विद्यार्थ्यांमधून एका विद्यार्थ्याला देण्यात येतो, जो 7 डिसेंबर 2022 ला वैभव दादांना तो देण्यात आलेला आहे. सोबतच बंगलोर आणि म्हैसूर हे कर्नाटक राज्यातील 2 शहर आहेत. यामध्ये जे इंटरनॅशनल कॉन्फरन्स होणार आहे त्यामध्ये सर्वात कमी वयाचा एक सदस्य म्हणून दादाची निवड झालेली आहे, त्याची 25 वर्षाची निवड झाली आहे. तर दादांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या सत्राला सुरुवात करावी. जय श्री महाराज. सर्वांना जय श्री महादेव. आमच्या आई, आमच्या ताई नागपूरवरून आलेल्या MH31, MH49, वैभव निमकर MH27 अमरावती जिल्हा. आपण सर्वजण ऐकलं का MH29 जिल्हा. मला असं वाटतं की सर्वजण टीम मेडिटेशनमधून बाहेर आला की नाही. चला, शिव माताजींनी सांगितलेलं आहे त्याच्यावर आपण काहीतरी प्रकाशन बात करू. ठीक आहे. बोल आदिशक्ती श्री माता जी श्री निर्मला देवी की जय. बोल निर्मल दरबार की जय. माँ के प्यार की जय. आज के आनंद की जय. सहज परिवार की जय. बोलो आदिशक्ती श्री माता जी श्री निर्मला देवी की जय. सर्वांनी जोरदार आपल्या आईसाठी टाळ्या वाजवायला पाहिजे. आज आमच्या गावाने अतिशय सुंदर सत्र श्री माताजीच्या परंपरेत आयोजन केलेलं आहे. केल्यानंतर प्रत्येक वक्त्याबद्दलची जी काही माहिती आहे हे सत्य पॉट निर्मित तो अतिशय संकल्परित्या देण्याचे आमच्या दादांनी फार सुंदर विवेचन केलं. पण त्याच्या मागचा भाग असा की वैभव निमकर असेल, महेश दादा असेल किंवा आमच्या आलेल्या काही असेल, हे वक्ते वगैरे काहीच नाही. कालही वक्तामध्ये आजही वक्ता आणि भविष्याचे जे काही वक्त राहील त्या फक्ताने फक्त श्री माताजी. आपण एक माध्यम आला की लक्षात. त्या मोबाईल देणारे आहात, आपण मोबाईल घेणारे आहोत, पण मोबाईलचं जे सिम कार्ड आहे त्या बॅटरी आहे ते परम चैतन्य देणारे कोण आहे? श्री माताजी. जोरदार करा एकदा आपल्या त्याच्यामध्ये आईवर काय बोलावं. एका ठिकाणी असं म्हटलं जातं की जिथं शब्द निशब्द होतात आणि बोलण्यासाठी असलेले शब्द जेव्हा अशुभची जागा घेतात, असं बुलंद वक्तृत्वाची, नेतृत्वाची, परम चैतन्याची जाणीव म्हणे परमपूज्य श्री माताजी आदिशक्ती निर्मला देवी. त्याच्याही पलीकडे जाऊन आम्हाला असं म्हणायचं वाटतं की इस दुनिया में ऐसी कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती. सर्व आमचे ताई आणि दादा की इस दुनिया में ऐसी कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती. सब कुछ बार बार मिलता है लेकिन आदिशक्ति श्री माता जी निर्मला जी से माँ नहीं मिलती. श्री माता जी निर्मला जी से माँ नहीं. हे खऱ्या अर्थात ताकद आपल्या आईच्या प्रेमाची आहे, आपल्या आईच्या चैतन्याची आहे. त्याच्याही पलीकडे किंबहुना आपण बोलू शकतो की श्री माताजींच्या मार्गदर्शनाचं. आता जेव्हा काही बोलत होत्या तेव्हा खऱ्या अर्थानं आम्ही बसलो सर्व, आमचे ताई असेल, दादा असेल, सुंदर विवेचन सुरू होतं की असं वाटत होतं की बाकीचे जे महेश दादा किंवा वैभव व्यक्ती डिलेक्ट करून आमच्या ताईला कंटिन्यू आम्हाला करावं. कारण की श्री माताजीला प्रत्येक स्पीचेसमध्ये आईच्या ओजस्वी वाणीतून, श्री मुखातून आलेली जी ओजस्वी वाणी आहे त्याचा प्रत्येकाचा परामर्श काय हे आपल्या ताईने अतिशय सुंदर सांगितलं. हे झाल्यानंतर काहीचा जरी विषय काहीने छेडला की महिलाबद्दल तरी खूप छान वाटलं. आणि आपण सांगितलं असल्यानंतर मलाही थोडा भर पडला की नाही, महिला खरोखर
मग ते महासाहेब राजमाता जिजाऊ पासून असेल तर आकाच्या सिंधू ते सप्तापर्यंत आपला आईचा तो विषयच वेगळा. आईला तोडही नाही जगामध्ये आणि जोडही नाही. ज्या आम्ही अमरावती जिल्ह्यातून आलो त्या अमरावती जिल्ह्याचे काही कारस्थान असत त्या महिलांच्या बाबतीत. अमरावती जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री नामदार यशोमती ठाकूर त्याही महिलाचा, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा त्याही महिलाचा, अमरावतीचे आमदार सुभाताई कोडके त्याही महिलाचा, अमरावतीच्या पोलीस कमिशनर आरती सिंग त्याही महिलाचा, अमरावतीच्या कलेक्टर कोणीची कोट त्याही महिलाचा. आता मी ज्या भातकुली आहे छोट्याशा गावात अमरावतीतला नगराध्यक्ष तेही महिलाचा, उपनगराध्यक्ष शेखर तेही महिलाचा, काही समिती सभापती त्याही महिला आहे, विधी सभापती त्याही महिला आहे. सर्वात महत्वाची गोष्ट इथे सर्वात जास्त आलेल्या आमच्या आई बहिणी ताई ह्या सुद्धा महिलांचा आहे. पुरुषांनी जोरदार टाळ्या काही नाही. म्हणजे कशासाठी कुठेच आमच्या काही आमच्या आई नाही. आपण फक्त पुरुष वर्ग ओनली पती, पण श्री माताजींच्या परमकृपेत लेडीज आमच्या राष्ट्रपती. म्हणजे खिचडीच्या टाकापासून तर भांडारकरापर्यंत चांगलं भांडण कर, वैचारिक भांडण वैयक्तिक नाही, ते आमच्या महिलांचं असो. हे सर्व श्री माताजींच्या श्री चरणावर आहे. आणि आजचा जो दादाने विषय दिला मला असं वाटते की या समाजाच्या दृष्टीनं किंवा आपल्या सर्व दादा आणि ताईच्या दृष्टीनं फार महत्वाचं आहे. प्रत्येक ठिकाणी आपण म्हटलं जातं की आमचं ध्यान लागत नाही, आमचा कॉन्सन्ट्रेशन येत नाही, आम्ही आज जे वाचन केलेलं आहे ते आम्हाला आठवत नाही. तर मग असा आपण विचार केला जेव्हा आपण नवसहयोगी होतो तेव्हा आपण असंच व्हायचं, म्हणजे आपली गाडी रुडावर यायची आणि परत पंक्चर व्हायचं की नाही. मग श्री माताजींनी आपल्याला काय दिलेलं आहे, आत्मसाक्षात्कार. आपल्या काहींनी बोलता बोलता खूप सुंदर सांगितलं की तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांचं उदाहरण आणि त्याच्यानंतरही त्यांनी सांगितलं वर्धमान महावीर आणि येशूचं उदाहरण. एका ठिकाणी असंच तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध बसलेले होते आणि एक छोटीशी वय वर्ष 16 ती एक सुंदर तरुणी ती जाते आणि घाईत असल्यामुळे तिला पाय लागतो सिद्धार्थ तथागत गौतम बुद्धाला आणि गौतम बुद्धाला चरण स्पर्श करते की सॉरी की माझ्यामुळे तुम्हाला पाय लागला. तथागत म्हणतात इट्स ओके, पण तू एवढ्या वेगाने एवढ्या घाईनं कुठे जात आहे. ते म्हणते की मी डान्सर आहे, मला डान्स शिकवायला जायचं आहे. तर मग असं म्हणते तथागत गौतम बुद्ध चला ठीक आहे. तर तू म्हणते बाळा रोज सकाळ किंवा संध्याकाळी 1 मिनिट 5 मिनिट 10 मिनिट रोज मेडिटेशन करायला पाहिजे, ध्यान करायला पाहिजे. तेव्हा ते काय म्हणते की तथागत मी सर्व तुमच्या गोष्टीला मान्य आहे, पण माझ्याकडे ना जेवणाला वेळ नाही, झोपायला वेळ नाही, ना बसायला वेळ नाही. फक्त डे नाईट सकाळ संध्याकाळ मला डान्सर शिकवायला लागतो. असा करा म्हणून ते तथागत गौतम बुद्ध माझ्यावरचं ध्यान माझ्यावरचं मेडिटेशन आपणच करायचं. त्याच्या स्मित हास्य देतात तथागत गौतम बुद्ध आणि तिच्याकडे पाहून हसतात. तेव्हा असं वाटतं की बाबा काय असं बोललो आपण, ती काही चूक तर नाही केली. तथागत म्हणतात अरे वा तू खूप सुंदर मला ऍडवाइस दिला, एक मार्गदर्शन दिला, चला ठीक आहे. पण मला सांग 8x10 ची माझी रूम आहे, त्या रूम मध्ये जर मी फॅन ऑन केला तर फॅनचा जो एक थंडावा आहे किंवा एसीचा जो थंडावा आहे किंवा आपला हवेचा जो झोका आहे तो तुझ्या घरात पडेल की माझ्या घरात. ते म्हणते काय तथागतजी घर तुमचं, तुम्ही फॅन लावला तो फॅनची जी हवा आहे तुमच्याच घरात पडेल, माझ्या घरात कसं. परत तथागत गौतम बुद्ध तुला दुसरा क्वेश्चन करतात. 8x10 ची माझी रूम आहे, मी पूर्ण लाईट्स ऑन केले तर त्या लाईटचा प्रकाश तुझ्या घरात पडेल की माझ्या घरात पडेल. परत ते असते काय तथागत घर तुमचं, दार तुमचं, लाईट तुमचा, त्या लाईटचा प्रकाश हा तुमच्याच घरात पडेल, माझ्या घरात कशाला. तेव्हा तथागत गौतम बुद्ध सुंदर सांगतात की बेटा मला सांगायचं तेच आहे की मी जर ध्यान केलं तर ज्ञानाचा ज्ञान प्रकाश हा तुझ्या अंतर्गमनात पडेल, माझ्या अंतर्गमनात नाही पडेल. जोरदार करायचा परंतु श्री माताजींनी नेमकं तेच सांगितलेलं आहे की डू द मेडिटेशन. स्वामी विवेकानंद एका ठिकाणी म्हणतात की नो अदर एनी ऑप्शन विदाउट मेडिटेशन बट राईट रोड ट्रान्सफर फ्रॉम मेडिटेशन टू एज्युकेशन. की तेव्हा ध्यानाशिवाय गरज नव्हती, आता शिक्षणाशिवाय पर्याय नाही. पण एज्युकेशन आणि शिक्षण तेव्हा चालू ठेवतो की जेव्हा दोन्ही गोष्टीची गरज तुम्ही सातत्याने ठेवता. मग ठेवता कसं. आता काहीने जेव्हा सांगितलं की आपण सहयोगाचा प्रचार प्रसार करायला पाहिजे, आम्ही वक्ता वगैरे काही नव्हतो. श्री माताजींच्या परंपरेत फक्त तोंडाला माईक आणि माईकला तोंड लागलं. म्हणजे जेव्हा आम्ही 2009-10 होतो तेव्हा काहीच करायचं नाही,
आणि अशा दिवशी सहयोग मिळाला की ज्या दिवशी श्री माताजीनं समाधी तिकडे चालू होते दिल्लीला आणि आम्हाला सहयोग मिळाला. त्याच्यात आमच्या गावच्या ताई आहे निलिमाताई म्हणून, त्या पण इथं आलेल्या आहे. एका ॲटोमध्ये आम्ही 10 लोक गेलो. त्या 10 पैकी 5 लोक तुटले आणि 5 लोक खूप कंटिन्यू आहे. आणि त्या 5 लोकांचं श्री माताजींनी जीवन आणि जगणच बदलून टाकलं. हे झाल्यानंतर एवढंच नाही तर मग प्रत्येक विद्यार्थी इंजिनिअरिंग करतात, BSc करतात, प्रत्येक शिक्षणात मग याचा फायदा काय झाला. एक छोटस तुम्हाला श्री माताजींचं ते उदाहरण आहे म्हणून तुम्हाला द्यावंसं वाटलं की किती सारे विद्यार्थ्यांनी 2015, 16, 17, 18, 19 नंतर मग कोरोना आला. आता नुकताच आता जे कोणी आर्मीवाले असेल किंवा पोलीस त्यांना माहिती की 7 डिसेंबरला आर्म फोर्सेस फ्लॅग डे झाला, भारतीय सशस्त्र सेना झेंडा दिवस. या दिवसाला केंद्रीय संरक्षण मंत्रालय भारत सरकार नवी दिल्लीचा पुरस्कार 33 लाख लोकांनी टाकलेला होता. इट्स नॉट अ जोक. 33 लाख अवे फॉर द नॅशनल युथ अवॉर्ड. आणि मी सोडून टाकलं होतं श्री माताजी जी होईल ती श्री माताजीच करेल. मिळाला तरी आपण आनंदात आहे, नाही मिळाला तर श्री माताजी याच्यापेक्षा आनंद. अनफॉर्च्युनेटली मला 3 तारखेला संध्याकाळी लेटर मिळाला बाय द सेक्रेटरी असेल, कलेक्टर असेल, डिव्हिजन कमिशनर असेल आणि जिल्हा सैनिक दलाधिकारी की वैभव नंदकिशोर निमकर 33 लाखापैकी एकाच विद्यार्थ्याला सशस्त्र सेना झेंडा दिवसाचा नॅशनल युथ अवॉर्ड मिळालेला. काहीच नाही. आपलं काम आपण केलं, श्री माताजीच्या श्रीचरण सोडायचं. हे झाल्यानंतर दुसरे अचिव्हमेंट 2019च्या कोरोना काळात आम्ही टाकलेली आणि आता 18 देशातून लोक त्या कॉन्फरन्सला येत आहेत. कर्नाटकामध्ये म्हैसूर पॅलेसला आणि दुसरी आहे बेंगलोरला. याच्यामध्ये 18 देशातून लोक येणार आहेत आणि महाराष्ट्रामधला फक्त केवळ 2 जण आहेत आणि त्याच्यात एज ऑफ 25च्या आतमधला फक्त वैभव निमकर एक आहे. काय दिलं हे सर्व काही जे आहे फक्त करतो श्री माताजींचं आपलं काहीच आहे. आणि त्याच्याही पलीकडे जो मला एक आनंद वाटतो की श्री माताजींना काय दिलं. वैभव निमकर असले याच्यासाठी तर खूप काही. जेव्हा काही विचारत होतं तर आपल्याला काय बनायचं, व्हॉट इज द एम टू बिकम इन युअर लाईफ. तुम्हाला तुमच्या जीवनाचं ध्येय की जीवनात काय बनायचं आहे. तर बस आईला एकच मागेल की आई आपल्या दिव्य श्रीचरणाची श्रीचरण आणि त्याच्यावरची जे धूळ असते ना धूळ, ते धूळ आम्हाला बनायचं, बाकी काय आहे नाही. काय मागता ध्यान करताना असा काही प्रश्न आला की श्री माताजी तुम्हाला आम्ही काही मागत नाही पण तुम्ही देतच देत राहता. श्री माताजीचे एका मराठी स्पीचमध्ये येते. श्री माताजी म्हणतात की माझ्या बाळाला माझ्या मुलाला काहीही प्रश्न असला तरी तो कोणाला सांगतो, आईला. एखाद्या छोट्या मुलाला जर पडला तर हळद लावायचं काम करतो ते आईच करते आणि एखाद्या मुलगा जर मिरिट आला तर तेही काम आईच करते. तेव्हा श्री माताजी सांगतात की तुम्ही जास्त मागू नका कारण की तुमची आई तुम्हाला कधीच कमी देत नाही, तुमची आई कधीच तुम्हाला कमी देत नाही. हे श्री माताजीचं प्रेम आहे. मग आपण पाहला का की श्री माताजी आपल्याला किती देतात. कधीच आपण पाहत नाही. आपल्याला एखाद्या ठिकाणी लग्नाला जायचं आहे 10 वाजता, आपण 8 वाजता तिथं जाऊन बसतो. एखाद्या बर्थडेला जायचं आहे 9 वाजता, आपण 7 वाजताच तिथं तयारी करतो. एखाद्या एक्झामला 11 वाजता जायचं आम्ही 9लाच तिथं बसतो. का बिफोर आपण येतो. थोडंसा 5 मिनिटं जर आम्ही लेट झालो तर तिचे मूळ टेक्चर केलं जातं, म्हणजे आपण हटवून दिला जातो. मग हे तर साक्षात आदिशक्तीचं अधिष्ठान आहे. मग इथे का करतो. श्री माताजी एका स्पीचमध्ये म्हणतात की तुम्हाला कोणतेही टेन्शन असो, कोणतीही चिंता असो, फक्त आईच्या स्त्रीचरण सोडून द्या आणि वस्तू की मोकळे व्हा. एक वर्ग सर्व कमी आहे. त्याच्यामध्ये अध्यक्ष पण आहे, उपाध्यक्ष पण आहे, उपाध्यक्ष पण आहे, सचिव पण आहे. आपण फक्त उगाच चिवचिव करतो. आपल्याकडनं काही होणार आहे काहीच होणार. मग जे गोष्टी आपल्याकडनं होणार नाही मग ते श्री माताजी सोडून दिलेले बरे केले. काही गोष्टी अशा असतात की ज्या सोडून दिल्या तरच बऱ्या असतात. एक्झाम्पल द्यायचं का, एखादं छोटंसं सोन पाकिट घ्या किंवा कोणतंही पाकिट आपण जर हातात पकडलं तर ते गुदमरून मरून जातं आणि आपल्या हातात सुद्धा काय घाण येतो. ते सोडून द्या. बघा आपल्या आकाश कवे घेऊन तो कसा सुंदर भराने मारतो, गरुड झेप घेतो, कारण त्याची उडण्याची मजा हे त्याच्या गगनात असतं. तसंच श्री माताजीचं कोणतंही काही संदर्भ असेल, एखादा विचार असेल, एखादी चिंता असेल, कसलंही टेन्शन
कला, क्रीडा, शिक्षण, साहित्य, समाजकारण, राजकारण, शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, बौद्धिक, लैंगिक, व्हॉटेवर एनी टाइप्स ऑफ प्रॉब्लेम, फक्त श्री मातेचे श्रीचरण सोडून द्या आणि मग मजा पहा. ते खरंच रिझल्ट येतो. एक एक्झाम्पल सांगायचं आहे. बरेचसे दादा आहेत जे जून जुलै नंतर आपण अमरावतीच्या सेमिनारला भेटलेलो, त्याच्या आधी मी लडाखला होतो. जून जुलै नंतर निर्मल धाम तो आपण वाशीचा असा प्रवास झाला. एनसीसीचे कॅम्प झाले, जम्मूला गेलो, लडाखला. पण एकच इच्छा होती की श्री माताजी साक्षात आता आदिशक्ती होत्या आहेत आणि असणार. फक्त एकच इच्छा की श्री माताजी निर्मल धामला 5 मिनिटासाठी 1 मिनिटासाठी दर्शनाला यायचं आहे. 2016 दर्शन झालेलं नाही, 2017 दर्शन झालेलं नाही, 2018, 19, 20, 21, 22 अजिबात दर्शन झालेलं नाही. वाईट वाटायचं, पश्चाताप वाटलं की श्री माताजी मी कुठे कधीतरी पडतो की तुमची इच्छाने मला दर्शनाला घेऊन यायची. खरंच वाटलं होतं की नाही की आपण जिथं जातो तिथं श्री मातेच्या छत्रछायाखाली आपल्याला दर्शनही मिळत नाही. आपल्याला एवढं इलिजिबल नाही की आईच्या 5 मिनिटासाठी दर्शनाला. पण बघा, श्री माताजीकडे दृष्टी नाही तर दूरदृष्टी आपल्याला आईने दिलेली आहे. वैभव तू फक्त 5 मिनिटं दर्शन मागतो रे, तुझ्यासाठी मी काहीतरी वेगळं ठेवलं. आणि या 2022 मध्ये आम्ही एका इंटरव्ह्यूला गेलो आणि आईला कसं न कळत तिकडे आमचं पाऊल उचललं की जिथं 5 मिनिटाचं आईचं दर्शन पाहिजे होतं तिथं आईला 24 घंटे 48 घंटे आईला सेवेत ठेवलं. 48 घंटे इट्स नॉट अ जोक. ते झाल्यानंतर एवढं तर झालंच. प्रत्येकाला वाटतं की श्री माताजी साक्षात आहेत की नाही. पण आय एम हार्टली टेलिंग, श्री माताजी आहे. श्री माताजीवर तुम्ही अविश्वास नका टाकू कधीच आणि कुठेच. तुम्हाला एक मावशी निर्मल धामचा एक किस्सा देश टाका. तुम्ही माझ्यावर भरोसा नका ठेवू. वैभव नंतर डिलेट जे काही आहे श्री माताजी आहे, जे काही होत्या त्याच आहे, भविष्यात त्याच आहे. हे झाल्यानंतर निर्मल धामच्या पुढे असं छान ग्रीन आहे, गवत टाकलेलं होतं आणि आम्ही 9:30-10 वाजेपर्यंत जेवण केलं आणि तिथं फिरत होतो. फिरत असल्यानंतर तिथंच आम्ही रिंगाळलो, खेळलो आणि बस झोपायच्या अवस्थेत. परंतु ते कोऑर्डिनेटरला सांगायचे की भैया ह्या पे सोना नाही, इथे झोपत नका जाऊ. परंतु तो आमचा एवढा आनंद दाटून आला की आम्हाला तिथं झोप कधी लागली सोबतच श्री मातेच्या समाधीच्या ते हे झालं होतं. हे होत नाही तर आम्ही दोघंही दादा झोपलेलो. झोपल्यानंतर सकाळी 4 आणि 6च्या मध्ये मेडिटेशन राहतं आणि श्री माताजींच्या निर्मल धामची जिथं समाधी आहे ते पूर्ण क्लीन आणि नीट केलं जातं. बरोबर 4-3:30च्या मध्ये आम्हाला जागा दोन्ही दादाला. आणि जसं जसं उठायचो तसं तसं त्या झाडापर्यंत जायचो. झाडापर्यंतच गेलो नाही तर त्या दादाला सकाळी आवाज आला, छम छम हा पहिला आवाज. दुसरा टप 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 घोड्याचा चालण्याचा आवाज आणि तिसरा कुत्रे भुंकण्याचा आवाज. आता 2 जण आले, आमची तर पूर्ण वाट लागली. वाट म्हणजे काय बोलावं कसं करावं तो पप्पा झाला. कारण की आपल्याला माहीत नसतं की आदिशक्तीचे नियोजन काय. श्री माताजीने जे गोष्ट नाही सांगितलं ते बिलकुल नाही म्हणजे नाही, त्याला डोकं लावायचं नाही, संपायचं. हे झाल्यानंतर तो मला विचारतो की तुला काय आवाज येतो काय. मी म्हटलं दादा आवाज येतो. म्हटलं तुला कोणते आवाज येते. म्हणे टपांचा, घोड्या चालण्याचा आणि त्याच्यानंतर छमछम असा आवाज. जे त्याला येतो तो सेम कंडिशन तेच मला येतं. कोणीच उठलेलं नव्हतं. सर्वजण आपापल्या रूम मध्ये मेडिटेशनला. आम्ही 2 जण चिवचिव आम्हाला झालो तर काय बोलू काहीच कळत नव्हतं. एका झाडापर्यंत गेलो. झाडाला मध्ये छोटस पाईप होतं, त्या पाईपला मी पाणी द्यायचो. मी नळ चालू करून येईपर्यंत हा तिथून ओरडला, दादा इथून कोणीतरी गेल्यासारखं मला वाटत. त्याच्या पूर्ण आम्ही 420 मध्ये आम्ही खतम. आता आम्ही दोघंच एकमेकांचे तोंड पाहणारे. तो म्हणतो की कोणतरी शेजारून गेलो. मग म्हटलं बाबा चला ठीक आहे. त्याच्यापाशी गेलो आणि विचारलं की तुला काय झालं एकदम. तो म्हणते 2-3 वेळा एकदा पाहलासा पाणी मारत होता. कोणती तरी लेडीज त्याच्या आजूबाजूला राऊंड मारत होती आणि पदर कसा असते आपल्या आईचा काहीचा तो पदर त्याला असा टच करून जायचा. हे सांगितल्यानंतर जेवढे काही डोक्यात विचार होते ते पूर्ण शांत झाले. मग मी त्याला असं वाटलं की नाही यार खोटाही बोलू शकत नाही. खोट्या बोलण्याची मानसिकता खरंच तयारी होती कारण एकदम भिलेलो होतो. एक तर तो स्वप्नामध्ये असलेले आवाजामध्ये असलेलं की बाबा त्याला टच करून कुठे जरी जातात. चला ठीक आहे, हे सर्व खोटं असू शकते. किंबहुना त्याला पाण्याचं जे होतं पाईप तो मी धरला आणि त्याला फोटो काढायला लावले.
चैतन्यावर जाणं श्री माताजीचं काय प्लॅनिंग किती सुंदर होतं, काय ऐकलं होतं. त्याला 3 फोटो काढले श्री माताजींचे. स्वाईंच्या मागं श्री माताजी मराठमोठ्या साडीमध्ये शांततेत आम्हाला पाहत होत्या. एवढंच नाही, दुसराही फोटो काढला. श्री माताजी परत दुसऱ्या झेंड्याच्या खाली लपून छपून श्री माताजी पाहत होते. एवढंच नाही, तिसरा शॉट येतो म्हणून त्याला मी फोटो काढायला लावला की तो आता तरी फोटो काढ. श्री माताजी अशा जात होत्या आम्हाला शिकून तो पदर घेऊन. घोडे, हत्ती, रथ, पुत्रे सर्व श्री माताजीचे. सांगा की श्री माताजीला मागतलं काय होतं आणि आईला केलं काय, काहीच कल्पना नव्हती मुलात, काहीच नाही. जेव्हा खिडकीचे तिथे फोटो काढायचा तेव्हा पाहायचं तर कोणीच नाही. पूर्ण मोठे हेलोजियन सर्वकडे पाहा, काहीच नाही. तो फोटो काढायला गेला श्री माताजी दिसायचा. दुसऱ्या जिथं ज्या झाडापाशी मी थांबलो तिथं फोटो काढायचा, तिथे श्री माताजी आम्हाला पाहायचं. मग काही भानगड काय, हे श्री माताजींचं प्रेम आहे, हेच आपल्याला समजलं. असं नाही की श्री माताजी फेब्रुवारी महिन्यात समाधी घेतल्यानंतर आईनं देह सोडला. आईनं फक्त देह सोडले नाही, कालही आदिशक्तीचं अस्तित्व होतं, आजही आणि भविष्यातही आहेच, आपण नाकारता येणार नाही. हा एक पहिला मिराकल. दुसरा जस्ट मिराकल, जून जुलै मध्ये पाणी लग्नाला खाल्ली 20 रुपयाची चहा. त्याच्यामध्ये फक्त एकच खाल्ली आणि झालं काय, डॉक्टरने मला सांगितलं फक्त 3 दिवस ते बचेगा होते. किती, फक्त 3 दिवस. मला एवढा आनंद वाटला की वा, आता आपली पुष्पविमानं जाण्याची तयारी झाली. पण एक मात्र खूप होतं की श्री माताजींचं लेकरू म्हटल्यानंतर धक्काही लागला. ज्या डॉक्टरने 3 दिवस झाला, कारण की मला व्हायचं ओमिटिंग, 18 वेळा ओमिटिंग झाल्या आणि संडास टॉयलेट्स मला 12 वेळा लागल्या. हे कंटिन्यू 1 महिना चाललं. सेम कंडिशन जनरल कपूर साहेबांना झालं होतं, त्यांना ब्लडिंग व्हायचं, रक्त यायचं तोंडातून 12, 20 वेळा. सेम कंडिशन जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर पर्यंत रक्त, लघवी, थुंक, विले, सोनोग्राफी सर्व चेकिंग केली. श्री माताजी काहीच नाही. वॉटर इन्फेक्शन नाही, फूड पॉयझन नाही, गॅस्ट्रो नाही. पण नेमकं झालं काय, आणि रोज काहीतरी मी खाल्लं, फक्त वरण आणि भात. म्हणजे ऍक्च्युली दादा विचारत होते की दादा खूप बारीक झाले. 65 किलोचा मी भोक्या होतो, आता बारीक झाले. मग झाला काय, फक्त श्री माताजीला ध्यानात विचारलं की आई आता खरंच माझ्याकडून जगणं कठीण आहे. खूप म्हणजे मी टेन्शन मध्ये आलो, आई वडील टेन्शन मध्ये आला. आणि त्याच्यानंतर ग्रामीण भागात विचारल्यानंतर काय म्हणतात की भाऊ याला कुठेतरी बाहेरचा डंका बसला नाही. वास्तविकता आहे, जेवढा आपण चांगला आहे, सकारात्मक आहे, पॉझिटिव्ह, त्याच्याही प्रतिकृतीमध्ये नो, नॉट, नेव्हर, नोबडी, नथिंग 100% आहे. त्याला म्हणजे नाही बा असं चालणार नाही. हे झाल्यानंतर फक्त श्री माताजीला ध्यानाच्या याच्यात विचारायला आईनं मला तक्षण सांगितलं की पोटही परत तेच दुखणं सुरू, भवसागरी पकडलेलं आणि इंडिकेशन येत होते दोन्ही, लेफ्ट आणि राईट ला. आता करावं का काय. ते झाल्यानंतर जनरल कपूर साहेबांचं स्पीच अनफॉर्च्युनेटली तेव्हा लागलं आणि त्यांनाही बाहेरचं तांत्रिकचा बाधा होता. हे झाल्यानंतर मग करायचं काय, फक्त श्री माताजींच्या तिथं 2 ते 2.5 महिने ग्लास ठेवायचा, पाणी प्यायचं, ग्लास ठेवायचा, पाणी प्यायचं. आणि जेवण काय 4 महिने. डॉक्टरने सांगितलं की या कमीत कमी बरा होणारच नाही. डॉक्टर संपले, MBBS, MD, गॅस्ट्रोलॉजिस्ट, ही केसच आला काय. खरंच मला त्रास होता की 18 वेळा उलट्या करून, 12 वेळा संडास करून रोज कसं असणार. डॉक्टरचंही डोकं चाललं नाही. श्री माताजीचं जे वाटते ते तुम्हाला करा. गोड्या गेल्या सर्व बल, ॲलोपॅथिक, होमिओपॅथिक, आयुर्वेदिक आणि श्री मातेचे श्रीचरण फिरून काहीही झालं तरीही चालेल, एकदा निर्बंधाला परत यायचं. मला एवढं गॅरंटी होती की आई आपल्या लेकराला मरूतच देतच नाही, विषयच नाही. पण जे काही अगुरु कुगुरूचे बाधा होते 100% श्री माताजी काढायचे. आईनं वरण भात केला, श्री माताजीला दाखवला, मी खाल्ला की परत 10 मिनिटांना परत ओमिटिंग आणि संडास लागायचीच. ते भानगड काय समजतच नव्हतं. श्री माताजी त्या पूर्ण पोटातून बाहेर काढायचे होते. मग काय, श्री माताजीने उत्तर सांगितलं, फक्त पाण्याचा ग्लास आईच्या स्त्रीचरणावर ठेवला, पाणी प्यायचो, टाकायचं, पाणी पाहायचं, टाकायचं. आज मला अतिशय आनंद वाटतो की जिथं डॉक्टरनं 3 दिवस सांगितलं, सोनोग्राफीमध्ये काही 20-25 हजार रुपये एवढे गेले 4 महिन्यापासून, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. एवढं झाल्यानंतरही
फक्त साध्या पाण्याच्या ग्लासेसमुळे वैभव निमकर वाढलं. सांगायचं आपण की श्री माताजीनं काय केलं, फक्त श्री माताजीचं चैतन्य, की जर डॉक्टरने सांगितलं की वाचणारच नाही आणि मी माझ्या घरच्यांना सोडून दिलं होतं की आता वाचणारच नाही, कारण की पोटात अन्नच नाही तर मी जगू कसं. मग तेव्हा समजलं की प्रत्येकाला आपला विश्वास होता, घरचे नातेवाईक काय सोनोग्राफी करतो त्याच्यातही काही नाही, त्याच्यानंतर एक्सरे वगैरे काढला त्याच्यातही काही नाही, नेमकं भानगड कॅन्सर ठीक बाबा पाणीपुरीनं होईल, पण पाणीपुरीनं एवढं होतं का नाही. तर ज्या ठिकाणी मी जेवण केलेलं होतं न्यू दिल्लीला महाराष्ट्र सदनला, तिथं तांत्रिक आणि मानसिकची जी बाधा होती ते तिथनं माझ्या टॅपअप केली. श्री माताजीच तुम्हाला सांगणार की सत्य काय आहे आणि असत्य काय. भरपूर सारा सलाईन असेल, मेडिसिन सर्व घेतलं, काहीच मिळालं नाही. फक्त जेव्हा आईच्या श्रीचरणावर पूर्ण समर्पित केलं, आईचं फक्त पाणी, आज मला पाणीपुरी द्या, डोसा द्या, आज काही द्या, आज काहीच होत नाही. सांगण्याचा उद्देश काय की श्री माताजी देतात. श्री माताजी जर दिसत नाही तरी श्री माताजीचं प्रेम, मार्गदर्शन, आशीर्वाद नेहमी आपल्यासोबत. एका ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नेहमी सांगतात की साधू संत जे की सांगून गेले ऐसा कलियुग येईल रे. मी म्हणत नाही, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीतात म्हणतात की साधू संत जे की सांगून गेले ऐसा कलियुग येईल रे. विनाश होईल या धरतीचा, विनाश होईल या मातीचा, माणूस मानव खायला रे. कोरोना असेल, प्लेग असेल, पशु पक्षी प्राणी वनस्पती खाल्ली की नाही. त्याच्यावर संत रोहिदास महाराजांनी काय सांगितलेलं होतं की असा जर वाईट काळ आला तर त्याच्यासाठी एकच आहे, रामधून त्याला आपण म्हणतो की राम नाम की लूट है, लूट सके तो लूट, अंतकाल पच जाएगा जब तुम्हारे प्राण जाएगी छूट. आणि ते प्राण सुटायच्या आधीच परंतु श्री माताजीने आपल्याला काय दिलेलं आहे, मेडिटेशन दिलेलं. श्री माताजी नेहमी प्रत्येक स्पीच मध्ये सांगतात की 5 मिनिटं असो, 10 मिनिटं असो, की ध्यानाशिवाय जाऊच नका. कुठं पाणी पित असाल, कुठं काही खात असाल तर ते व्हायब्रेशनच द्या. तो प्रश्न मला घरच्यांनी विचारला मावशी की सहयोग करतो, सर्व श्री मातेचं समर्पण आहे, धक्काही तुला लागला की एकदम आपला धक्का का लागला. माझ्या मनात तो प्रश्न होता की आई हा धक्का नाही, हा तो दे धक्का आहे. परत श्री माताजींवर चिठ्ठी ठेवली, आईला विचारलं, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देता येईल परंतु तुमचा विश्वास असेल तर, नाहीतर काहीच मिळत नाही. श्री माताजीने सांगितलं एका स्पीच मध्ये की जेव्हा जेव्हा तुम्हाला अनेक अडचण येतात, त्यामध्ये विशाल विस्तीर्ण अथांग महासागराच्या अडचण येतात, तेव्हा श्री माताजी तुमची परीक्षा पाहत असतात. आला का लक्षात, 100% पाहत असतात की होते की नाही. शेवटी कर्तून करता हे बघा, जे काही केलं ते आईलाच केलं, आज चांगलंही केलं ते श्री माताजीनंच केलं. आला का लक्षात, जो मधाचा जो पिरियड आहे 4-6 महिने आणि आपल्याला झालेल्या वेदना ते किती भयानक असतात. मग आपल्याला एवढ्या वेदनेनंतर आपण जीव सोडतो, आपण अविश्वास करतो, प्रत्येक गोष्टी आपण ध्यान करत नाही, मीठपाणी करत नाही, भांडण तट्टा करतो किंवा श्री माताजीनं सांगितलेलं फॉलो करत नाही, तर श्री माताजींना किती त्रास होत असेल आपण अनुभवलं का. ताईनं बोलता बोलता खूप सुंदर सांगितलं की आज आमच्या आई जर पाहिल्या तर जीन्स पॅन्ट घालतात, मुलाचा प्रश्नच नाही. खऱ्या अर्थानं नाही. महासाहेब राजमाता जिजाऊनं सांगितलेलं होतं की भविष्यातली स्त्री छोट्याशा गोंडस आणि गुजरवाणी बाळाला बदल देऊ शकत नाही, कारण त्याची आईच जीन्स पॅन्ट होते. आज एका ठिकाणी एसटी मध्ये काही छोटं बाळ होतं आणि ती आई होती. पण एवढं रडायचं असं वाटत होतं की माझ्याकडे जर छोटंसं दूधच करायचं असतं तर त्या मुलाला पाठवलं. त्याच्या आईला विचार की आई तुमचा बाळ छोटासा शिशू रडत आहे, ऊन किती आहे, टेम्परेचर 45-48, मी युजची गोष्ट आहे, तुम्ही काहीतरी त्याला पाजावं. आईला काय उत्तर दिलं पाहिजे मावशी, शोकांतिका वाटलं नॉन सोडली की जर मी त्याला छोटंसं दूध दिलं तर माझं लावलेलं मेकअप आणि माझं होटपालीस खराब होते, म्हणून त्याला मी दूध पाजू शकत नाही. किती मोठी शोकांतिका आहे, किती मोठी शोकांतिका. श्री माताजींनी आपल्याला कोणतं अपेक्षित केलं. आईनं आपल्याला वसा शिकवला तर वारसाही शिकवला. श्री माताजीनं आपल्याला शस्त्र दिलं तर शास्त्रही दिलं. आईनं आपल्याला राजनीती शिकवली तर रणनीती सुद्धा शिकवलं. एका ठिकाणी असं म्हटलं जातं की जिथं श्रद्धा संपते तिथं श्राद्ध सुरू होते. ते श्री माताजींना आपल्याला श्रद्धा आणि श्राद्धाचं काय गणित आहे तेही सुद्धा श्री माताजींनी सांगितलं.
पण आपण आज समजलेलो आहे का श्रीमाताजी? प्रत्येक वेळोवेळी आपण काय, श्रीमाताजी मला हा त्रास झाला, श्रीमाताजी मला नोकरी लागत नाही, श्रीमाताजी माझ्या ध्यानाकडे नाही, या सर्व गोष्टी नो नॉट नेव्हर नथिंग दिले. फक्त श्रीमाताजीच्या श्रीचरणावर सोडा आणि मग अजुबा म्हणा की काय श्रीमाताजी भविष्यात काय. एक किस्सा आहे की श्रीमाताजीचं नियोजन कसं झालं. मी वारंवार का सांगतो, मी फार छोटा आहे की श्री माताजीने सांगितलं तुम्हाला अनुभवाचं चैतन्यावर वैभव नेमकं बोलते म्हणून बिलकुल नाही. हे तर आत्ताचं पार्सल आहे. जे सांगतात ते श्री माताजी सांगतात, जे ऐकायचं आहे ते आपल्याला ऐकायचं आहे. श्री माताजीलाच विचारायचं आहे की श्री माताजी वैभव नेमकं खरं बोलतो की खोटं. तुम्हाला 2 मिनिटात सर्व समजेल की श्री माताजीचं उत्तर काय आहे. चंद्रपूरच्या बल्लारच्या मिडल स्कूलला आम्ही जॉब केला. जॉब केल्यानंतर वर्धेला आणि सर्व आमचे जे ऑफिसर होते आर्मीतले त्यांच्या फॅमिली सोबत त्यांच्या बायका, पती पत्नी, मुलं ताडोबाच्या अभयारण्याला जायचं. सोमवारी त्यांची तिकीट बुकिंग केली आणि सोमवारीच मी रात्री चंद्रपूरहून वर्धेला आलो. सोमवारी तिकीट झालेले नाही. मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि पुढच्या सोमवारी आम्हाला निघायचं होतं. मी सुभेदार मेजर उराडे साहेबांच्या गाडीत बसलो. गाडी सर्व आमचं प्लॅटून नाही का, प्लॅटून मध्ये उराडे साहेब, त्यांच्या लेफ्ट साईड मध्ये वैभव निमकर, मागे त्यांच्या सुविद्य पत्नी, एक मोठी मुलगी, छोटी मुलगी. माझी तिकीट बुकिंग झाली नाही याच्याबद्दल मी श्री माताजींना रोज विचारायचं की आई का होत नाही, का होत नाही. सर्वांची तिकीट माझ्या मागच्या पुढच्या कन्फर्म झाल्या. वैभव निमकरचं नाव टाकलं की ते पेंटिंगच दाखवायचं. असं 1 हप्ता पेंटिंग. यार याही वर्षी काही आपली दिवाळी काही साजरी होणार नाही, सोडून देतो. पण हे माहिती नव्हतं की श्री माताजीला पुढे काय वाईट प्रसंग ठेवलेला होता. सोमवारपर्यंत झाल्या, गाड्या आमच्या रवाना झाल्या वरोडापर्यंत, आनंदवन बाबा आमच्या तिथपर्यंत. तिथून मला उतरून दिलं की मी उतरलो, कारण की आपल्याला नाही तर पुढे कंटोन्मेंट झोनमध्ये आपल्याला जाऊन काय. आणि 3 दिवसाचा त्यांचा टूर आहे. मी माझ्या एका मिलिटरीवाल्या दादाकडे थांबलो. त्यानंतर सोमवार, मंगळवार आणि बुधवारी नुकतंच जेवण झालं आणि मी झोपतो म्हणून मला हवालदार मंगेश ढवळे सरांचा फोन आला. वैभव तू कुठे आहे? मी म्हटलं सर आता जेवण झालं आणि बस म्हटलं थोडा आराम करतो. तू लवकर वरोड्याला पोहोचला झाला काय? तर म्हणे तू ज्या गाडीत बसलेला होता त्या गाडीचा एवढा ऍक्सिडेंट झाला की गाडीतले 5 पैकी तू सोडला तर 4 जण मृत्युमुखी पडले. अक्षरशः जेव्हा पाहिलं तर त्या गाडीची तुम्ही खूप हिट लिस्ट पर्यंत तुम्ही टाका 2 वर्ष अगोदरचा तो किस्सा. त्या गाडीमध्ये वैभव निमकर होता. आज सर्व जण टीड झालेले त्या गाडीत. ज्या लोकांनी पाहिलं लाईव्ह की गाडीला किती साऱ्या पडल्या. मग का? श्री माताजींचं नियोजन होतं की वैभव तू नको जाऊ बाळा, तू माझा मुलगा आहे, तुला धक्काही लागू देणार नाही. जोपर्यंत वैभव निमकर आईवर गाडीत बसवला तोपर्यंत साधा टायरही फुटला नाही. आणि जसं त्यांची टूर झाली, वैभव निमकर उतरला, गाडीचा टायर फुटला आणि त्याच साईडला गाडीनं पलट्या मारायच्या आणि 4 पलट्यामध्ये 14 जण डोळ्यामध्ये काजून सर्व ऑन द स्पॉट डेड. व्हॉट इज दिस? काय सांगते किंवा काय म्हणायचं? हे श्री माताजींचं प्रेम आहे की पुढे काय. मी अक्षरशः जेव्हा गेलो तर थोडासारखं मी रडलो की नाही आहे. तेव्हापासून मी सोडून दिलं काही जे होईल ते तुमच्या स्त्रीचरणावर. आणि जेही झालं आयुष्यात, जेही आतापर्यंत अतिशय चांगलं, सुंदर आणि फार महत्वाचं आहे. श्री माताजींना काय दिलं हो? प्रत्येकाला काही ना काही दिलं. आज एखाद्या छोटंसं याच्यापासून आलेलं 2003ला मावशी फक्त आम्ही तोंडाला माईकला तोंड लावलं. ज्या दिवशी 33 लाखातून एका विद्यार्थ्यांना पुरस्कार भेटला तो श्री माताजींचा होता. त्यांचाच आहे, त्यांचाच आहे. त्याच्यात वैभव निमकर काहीच नाही. देणारा ते आहे, घेणारा ते आहे, सर्व त्यांचंच आहे. आज मावशी मला आनंद वाटतो की आज श्री माताजींच्या श्रीचरणापुढे 2003 पासून केलेलं भाषण आज 5071 भाषणाची सुरुवात आहे. आतापर्यंत एवढे भाषण झाले की श्री माताजीनं 5071 भाषण परिपूर्ण करून घेतले. मग वेगवेगळ्या विषयावर असेल, योगा असेल, प्राणायाम असेल, शिवचरित्र असेल, ग्रामगीत असेल, वेगवेगळं असेल. पण सांगण्याचा उद्देश काय की लोक म्हणतात की तू एवढा का करू शकतो 3 तास? साधा माझा थोडी स्टॉपही देत नाही. अरे वो मेरी माँ की दुआ आहे की नाही? मग लोकांना सांगावं लागते की सायन्स सोबत मेडिटेशन किती महत्वाचं आहे. मग सांगायचं कसं तर आपण आपल्याकडेच काहीतरी बोलू. दादा वेळ झाला की सांगा. समजलं? नक्कीच.
बरं बोर होतं का बोर होत असेल तर आपण करूया. नाही काही ते ताईचं भाषण होतं अर्ध्या डीप मेडिटेशन मध्ये गेलेलं होतं, असं नको व्हायला. निश्चित झालं त्याच्यावर हे श्री माताजींना दिलेलं आहे की बाबा मेडिटेशन सोबत आपण एज्युकेशनची कशी सांगायला. मग जेव्हा आपण पब्लिक प्रोग्रामला जातो किंवा एखाद्या कॉलेजमध्ये किंवा स्कूलमध्ये किंवा भाषणामध्ये तर त्यांना सरळ सांगायचं की फिजिक्स केमिस्ट्री मॅथमध्ये आम्हाला काय शिकवलं जातं की घड्याळामध्ये 3 काटे, 1 सेकंद काटा, 1 मिनिट काटा, 1 तास काटा. मग त्यांना सांगायचं की हे फक्त आपण जीवन जगण्याचं गणित आहे, पण ज्यांनी जीवन जगणं आणि जगणं शिकवलं तेही मेडिटेशन आहे ना. मग त्या 3 काट्याचा आणि आपला काय संबंध? नक्कीच संबंध आहे. जिथं विज्ञान संपतं तिथून अध्यात्माची सुरुवात आहे. मग 3 आपण नाड्या पण सांगितल्या पाहिजे. लेफ्ट साईडची इंद्रा नाडी, राईट साईडची पिंगळा नाडी आणि मधातली सुषुम्ना नाडी, हे आपल्याला सांगता येतं. त्याच्यानंतर पलीकडे आम्हाला 7 चक्रही कसे सांगायचे भाषणाच्या देतामध्ये. एक पिन एखादी गोळी ॲलोपॅथिक असेल, होमिओपॅथिक असेल, आयुर्वेदिक हे देत राहायचे नॉन सर्टिफिकेट. कारण की जोपर्यंत आपण देत नाही तोपर्यंत ते एक्सेप्ट करत नाही. आणि असं म्हणतात की बोलणाऱ्याचे बोंड सुद्धा कापतात. श्री माताजीला काय सांगायचं? फक्त 2 गोष्टी द्या. आईच्या श्रीचरणावर आपण ना ट्रॉफी देऊ शकत, ना पद, पैसा, प्रतिष्ठा, फुलं, काहीच नाही, नथिंग आहे. आईला द्यायचं असं तर फक्त 2 गोष्टी द्या जे आईच्या हृदयात. एक तर सर्वांना श्री माताजीने आत्मसाक्षात्कार द्यायला लावला, आणि दुसरं देशात तर प्रेम द्या. बाकी काहीच नाही, प्रेम द्या. तो कितीही तुम्हाला तलवार घेऊन आला असेल तरी तुम्ही प्रेमानं जपला, कारण की प्रेमाची ताकद आहे. ताकद गौतम बुद्ध त्रिपिटक सुत्तपिटक विविध प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे की जगाला जिंकण्याची ताकद फक्त एकामध्येच आहे, ते म्हणजे प्रेम. फक्त श्री माताजीने प्रेम सांगितलं, बाकी काहीच नाही. प्रेम जर आपण दिलं तर परत आपल्याला काय मिळणार आहे? प्रेम मिळणार आहे. बस एवढंच श्री मातेच्या श्रीचरण सोडायचं. आणि दुसरं आता महत्वाचं, आपल्याकडे फक्त 20 मिनिटं हे सांगणं का अगोदर होतं की बरेच सहयोगी किंवा सहयोगी वाटतात की बाबा हे कसं होऊ शकते. श्री माताजींना किंवा सहयोगाला तोडही नाही आणि जोडही नाही, त्याला डोकं लावू नका. जोपर्यंत तुम्ही डोकं लावता तोपर्यंत भविष्यात कधीच कुठल्या प्रकारचे काम होणार नाही. लिहून घ्या आताच. जेवढं आपण चॅप्टर आहे त्याच्या 10 पट, 1000 पट, 100 पट श्री माताजीकडे तो गुण आहे. असं नका समजू की आपण आपल्या आईला काही म्हटलं तरी आई ऐकून घेते. नाही, श्री माताजीही तुमची परीक्षा पाहते की तुम्ही कसे करतात. काय शेवटी येणं तर आहेच. जेव्हा एखादा डॉक्टर ऑपरेशन करतो शेवटी काय म्हणतो? देवा श्री गणेश तुझ्या श्रीचरण सोडतो बाबा, जे व्हायचं आहे तेच कर. पण आपल्याकडे मदत बॉन्ड लिहून देतो. बॉन्ड सदर व्यक्तीची परिस्थिती फार नाजूक आहे, हिचा जर जीव गमावल्यास आम्ही जबाबदार राहणार नाही. मग आपण काय देतो? आपला आधार कार्ड देतो, सिग्नेचर करतो, थांब. मग तेव्हा तो देवाला का नामस्मरण करतो? जिथं डॉक्टर लोकही थांबल्या जातात तिथं श्री माताजीची परीक्षा सुरू होते. हे झाल्यानंतर आजच्या दादाने खूप विषय सुंदर सांगितला की यशाचे शिलेदार कसं व्हावं. बरं, आपण हात वर करा आमच्या ताई आणि दादा जे आता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम करतात. आमच्या ताईंना आणि दादाने हात वरती करा जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम करतात. अच्छा, एवढ्या मोठ्या हॉलमध्ये आम्ही 3घच जण आहे. ते असं नाही, राईट लेकर आहेत ना आपण, गुड. बाकीचे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम नाही देणार आहेत काय? हे तर आपण म्हणतो की आपण कलेक्टर झालं पाहिजे, आपण SP झालं पाहिजे. पण श्री माताजींच्या पदकृतीत आपण फक्त आईचा निर्मल मावळा झालं पाहिजे आणि श्री माताजींच्या श्रीचरणात एक शुद्ध आत्मा आपण झालो पाहिजे. राष्ट्रसंत त्याचेही पलीकडे म्हणतात की आम्हाला कावळ्यामध्ये बाप दिसतो, गाईमध्ये आई दिसतो, दगडामध्ये देव दिसतो, पण माणसात माणूस का दिसत नाही. म्हणून कर्मयोगी गाडगे महाराज त्याची पलीकडे म्हणतात, गाडगे महाराज म्हणतात की माणूस म्हणून जन्मलो आहे, माणूस म्हणूनच जगायचे आहे, माणसाच्या हक्कासाठी काही क्षण काढायचे आहे. मी ज्ञानवंत जरी नसतो प्रतिभावंतांचा धनी, इथे बसलेला गोरगरिबाच्या झोपटीत मजली पोहोचलायचं आहे. हे राष्ट्रसंत आणि तुकडोजी महाराजांनी पहिले सांगितलं. मग यशाच्या शिलेदारासाठी नेमकं काय? शॉर्टकट आहे. श्री माताजींच्या पॉलिटिक्स तयार झालेल्या 2 ते 3 गोष्टी आहेत. याच्यावर फक्त यश आहे. पण मन सहयोगाला मिळते, सहयोगाला काय नाही. 1,00,000% प्रत्येक याच्या जर पाहता तर सहयोगीच आहे.
आपल्याला नरेंद्र मोदी आठवतात. काल आम्ही नागपूरला होतो. मावशी तुम्ही पण नागपूरला काल आमची 50 किलोमीटरची घेराबंदी स्पॉटिंग सुरू होती. नरेंद्र मोदी नीती आयोगाचे अध्यक्ष हे सर्वांना माहीत आहे, पण नीती आयोगाचे उपाध्यक्ष सहयोगी हे माहीत आपल्याला नाही माहीत. एक्झॅक्ट जनरल कपूर साहेब आर्मी रेजिमेंट कोर बटालियन इंग्लिश सेक्शन कंपनी ब्रिगेड 16,55,512 प्लॅटूनची इंचार्ज होते, तेही सहयोगी. आमच्या अमरावती जिल्ह्याच्या कलेक्टर माझी रिचा मॅडम बागला आता सेक्रेटरी आहे सामान्य प्रशासनामध्ये, तेही सहयोगी. त्यांनी त्यांच्यासोबत लव्ह मॅरेज केलं. आस्तिक अग्रवालचा UPSCची माजी अध्यक्षांचा मुलगा, तोही सहयोगी. किती सारी उदाहरण आहे की सर्व सहयोगी आहे. आता जम्मूमध्ये श्रीमातेची पूजा झाली, नवरात्री पूजा सांगते, ती जी हँडल केली तिथले जे कमांडिंग ऑफिसर शर्मा सर, कर्नल शर्मा, तेही सहयोगी. काय उदाहरण देतो. प्रत्येक ठिकाणी श्री माताजींचं आहेच. पण एवढं दूर जायचं नाही आपल्याला. आमच्या अमरावतीला पहिली पोस्टिंग ज्यांची IAS म्हणून होते आमचे परम मित्र अमोलदादा येथे तुमच्या जिल्ह्याला कलेक्टर आहे, त्यांची सख्खी साडी, तेही सहयोगी आहे. आला का लक्षात. त्यांची सख्खी साडी. डॉक्टर दिलीप भुजबळ पाटील तुमचे SP होते बुलढाणा SP, ते ट्रान्सफर झाले IG म्हणून, त्यांची पत्नी पण सहयोगी आहे. अविनाश बांडर आमच्या अमरावतीला SP म्हणून आहे, त्यांची पत्नी सुद्धा सहयोगी आहे. का आपल्याला माहित नाही, आपण कधी यांच्यासोबत हितगुजच केलेलं नाही. इथे कोतवाली पोलीस स्टेशनच्या बुलढाणा मॅडम आहे, त्याही सहयोगीच आहे. इथे निकिता ते निमकर म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी आहे, त्यांचे मिस्टर तेही सहयोगी आहे. त्याच्यानंतर वणीचे PSI महेश झुमके, तेही सहयोगी आहे. धुळे साहेब म्हणून पाटण कवड्याला ठाणेदार आहेत, तेही सहयोगी आहे. त्याच्यानंतर एक ते गणपतीचं गाव कोणतं आहे का कळमला जे अन्न पुरवठा निरीक्षक आहे, ते दोघे नवरा बायको, तेही सहयोगी आहे. हे सहयोग श्री माताजीनं दिलेलं पार्सल आहे. फक्त आपल्याला माहिती नाही की पार्सल कुठं आहे, ते शोधावं आपल्याला लागतं. मग यशाची शिलेदार नेमकं का कसं व्हायचं शुद्ध. फक्त तुम्हाला आईस्क्रीम खावं लागेल. मग आईस्क्रीम कोणती, जे श्री माताजीने सहयोगाच्या प्रत्येकाला दिलं. आणि ताईने खूप सुंदर शब्द म्हटला की प्रत्येकाला बोलतं व्हायला पाहिजे, खरंच बोलतो पाहिजे. जोपर्यंत आपण बोलणार नाही तोपर्यंत घडणार नाही की श्री माताजीची शक्ती काय. आपण 2-2-3-3 तास बोलू शकतो, मदत ब्रेक नाही, मदत पाठवण्याची शक्ती इतकी कुठून. व्हॉट इज दिस. दिस इज द डिवाइन पॉवर, दिस इज द डिवाइन लव्ह. श्री माताजी देतात का फक्त तुम्ही मागा की मला ही गोष्ट पाहिजे. 1,00,000% श्री माताजी देतात, फक्त तुमचा विश्वास असेल तर. पहिली गोष्ट आपण आईस्क्रीम मध्ये पाहू, यशाची शिलेदार होताना हा म्हणजे आत्मविश्वास, कॉन्फिडन्स आमच्यात असला पाहिजे. कुठे पब्लिक प्रोग्रामला गेलो, कुठे आम्हाला 2 शब्द बोलायचा काहीच नाही. श्री माताजीला प्रार्थना करायची की श्री माताजी जे काही कर्तव्य करतायत ते आपणच होत्या, आपणच राहा आणि भविष्यात आपणच राहा. एक फक्त आम्ही नाम मात्र म्हणून आई आपल्या श्री चरणाची धूळ आम्ही आवडतो आणि आपल्या श्री चरणावरची धूळ बनवण्याचं कार्य आमच्याकडून करून घ्या, एवढी शुद्ध इच्छा. तुमच्या तोंडाला माईक लागला किंवा माईकला तोंड लागलं कधीच तुम्हाला समजणार नाही की आपण कसं काय बोलतो. आमचं तर काहीच डेकोरेशन आहे. काल नागपूरहून सकाळी अमरावतीला, अमरावतीवरून बडनेरावरून परत इकडे काहीच नियोजन आहे काय आपल्याला बोलायचं. जे काही शब्द आहे ते फक्त आणि फक्त आपल्या आईचे, ते बरोबर बोलून घेतं कुठे काय कसं केव्हा बोलायचं. पण प्रत्येक भाषेत कोणतंही असो, पण सहयोग त्याच्या मनात आणण्याचाच काही सहयोगाशिवाय मार्ग नाही. म्हणजे प्रत्येक सहयोगाला कॉन्फिडन्स पाहिजे. म्हणजे काय लेफ्ट हार्ट श्री माताजीनं दिलेलं आहे. बरं असं आहे का कोणी की त्याला लेफ्ट हार्टच नाहीये, असं आहे का की कोणाला नाव हृदय नाहीये बाबा. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज लढाईला जायचे, पराक्रमाला जायचे, तर महासाहेब राजमाता जिजाऊ नेहमी सांगायचं की राज तुम्ही कोणताही खिंड लढताना, शौर्य साहस त्या पराक्रम करताना उजव्या डाव्या हात घेऊन काय म्हणायचं, जगदंब जगदंब जगदंब. श्री माताजीने सांगितलं हे आत्मसाक्षात्कारी होते. श्री माताजीच्या स्पीच मध्ये शिवाजी महाराज आत्मसाक्षात्कारी होते. ओके. दुसरं गोष्ट ही म्हणजे इच्छाशक्ती आपल्यात असली पाहिजे. हे श्री माताजी इच्छाशक्ती खूप सुंदर म्हणतात की सहयोग करण्याचं काम असेल, श्री माताजींबद्दल बोलण्याचं असेल, तुमच्यात इच्छाशक्ती पाहिजे की श्री माताजी मला यवतमाळला जायचं आहे आणि जे तुम्हाला करून घ्या ते फक्त तुम्हीच करून घ्या. फक्त शुद्ध इच्छा आहे की मला आईच्या जवळ जायचं. श्री माताजी 100% तुम्हाला विल पॉवर देतात आणि जे कार्य घडून आणायचं ते 100% आहे.
त्याच्यासाठी विल पॉवर आला पाहिजे. आ फॉर आत्मविश्वास, ई फॉर इच्छा शक्ती, स फॉर सकारात्मक दृष्टिकोन, पॉझिटिव्ह ऍटिट्यूड कसा. श्री माताजींच्या जर स्पीचेस ऐकल्या ना त्याच्यात नेहमी एकच शब्द येतो, सकारात्मक राहना चाहिए, पॉझिटिव्ह राहना चाहिए. श्री माताजी म्हणतात बरं आईच्या अमृतवाणीतला पण कोरोना सारखा रोग आला आणि एवढ्या चांगल्या शब्दाला वाईट करून टाकला. कोरोना मला बरोबर मी पॉझिटिव्ह आहे, मला वाटतं की मी पॉझिटिव्ह आहे. लोक कसं म्हणायचं हा पॉझिटिव्ह आहे, तिचे मूळ टेन्शन. आपण त्यांना हात काय गोटे लावायचं नाही बाबा, तो पॉझिटिव्ह म्हणजे आपलं मरण जवळ आहे. तो भाग खेळीमेळीचा. परंतु श्री माताजीने आपल्याला सकारात्मक राहायचं बिलकुल. आता किती सारे आम्ही इंटरव्ह्यू देतो, परीक्षा देतो, यश मिळत नाही, सोडून द्यायच्या श्रीचरणावर. जे नाही ते नाही आणि जे आहे ते एक्सेप्ट करायचं आणि सोडून द्यायचं. आपल्याला वाटतं की एखाद्या ठिकाणी श्री माताजी छोटस एक्झाम आहे, आपल्याला मिलिटरीत लागायचं आहे, पोलीस मध्ये लागायचं आहे, सिलेक्शन होऊ द्या ना. पण श्री माताजीचं नियोजन वेगळं असतं. तुम्हाला एखादा कार लावायचा, तुम्हाला एखादा अधिकारी बनवायचा, ते श्री माताजीचं. तुम्हाला जोपर्यंत काळाचा वेळ येत नाही तोपर्यंत श्री माताजी तुम्हाला देणार. तुम्ही काहीही करा, तुम्ही काल सर्वयोगाची पूजा जरी केली नाशिकला तरी तुम्हाला मिळणार नाही. कारण की आपली जी दोरी आहे ती आईच्या पासून. आईने एकदा दोरी सुटली की आपली पतंग आकाशात उडाली. आईनं जोपर्यंत दोरी घट्ट पकडून दिली तोपर्यंत कितीही काय करा, मेहनत करा, अभ्यास करा, परिश्रम करा, मिळणार नाही. श्री माताजी काळ वेळ आला जितकं हे बघा, म्हणजे जेव्हा माय एक्सपिरियन्स श्री माताजी तेने ते की जे माझ्यासाठी चांगलं आहे, वैभव करायला पाहिजे तुम्हाला बिलकुल नाही. जे आपल्यासाठी चांगलं आहे ते श्री माताजी नक्की देतात. लॉट्स ऑफ डिफरन्स बिटवीन टू थिंग्स, जे तुम्हाला पाहिजे आणि जे आपल्यासाठी चांगलं आलं का लक्षात. श्री माताजीचं जे नियोजन ठरलेलं आहे त्याच्यामुळे सकारात्मक दृष्टिकोन मस्ट बी इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर क्रियाशीलता, क्रिएटिव्हिटी आपल्याला असली पाहिजे. आमच्या एखादी ताई आहे, तिला छान रांगोळी येत असते, एखाद्या ताईला छान भाषण येत असते, एखाद्या ताईला सूत्रसंचालन येत असेल, एखाद्या ताईला छान पकोडे काढता येत असतात. प्रत्येक गोष्टी श्री माताजीनं दिलेली कला आहे. हे सुगम संगीत आमच्या दादा कीबोर्डवर आहे, एक पेटीवर आहे, तबल्यावर आहे, हेही वाजवणं नॉट जो. श्री माताजी स्वतः हार्मोनियम वाजवायचं आहे, श्री माताजी स्वतः गिटार वाजवायचे आहे. आईनं एक एक वाद्य आपल्याला शिकायला सांगितलेलं आहे, एक एक वाद्य. राष्ट्रसंत काढतात मग रामगीता की अंगी असू दे एक एक कला नाही तर फुका जन्माला आला का लक्षात. ही क्रियाशीलता असली पाहिजे. मग एखाद्या ठिकाणी पब्लिक प्रोग्राम आहे, पटकन माईकला तुम्ही लागलं पाहिजे. एखाद्या ठिकाणी डेकोरेशन करायचं आहे, पटकन आमच्या डेकोरेशन मध्ये चित्त गेलं पाहिजे. मग तथागत गौतम बुद्धांचं उदाहरण राष्ट्रसंत कसे देतात. यांच्या 6व्या आणि 12व्या अध्यायामध्ये पेज नंबर 164 वरून 3री लाईन काय सांगतात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की बुद्ध हातीला घेता तलवार. राष्ट्रसंत तथागताबद्दल बोलतात. राष्ट्रसंत म्हणतात की बुद्ध हातीला घेता तलवार, बुद्ध राज्य करे जगावर, त्याची एकमेव कारण तोची प्रचार आणि प्रसार. श्री माताजीने ते सांगितलेलं आपल्याला. सहयुगाचा प्रचार आणि प्रसार झालेला पाहिजे. मग तो कोणीही माध्यमातून होत चांगले. वेगवेगळे IAS IPS ऑफिसर सुद्धा त्याच्यात आहेत. दादा आपण ऐकलं असेल बिफोर 15 डेज अगोदर, 15-20 दिवस अगोदर नाशिकच्या टीमनं दरवर्षी ते अरेंज करतात. PSI आणि DSPचं जिथं ट्रेनिंग होतं त्या ठिकाणी सहयोगाची 3 दिवसीय कार्यशाळा होती. 3 दिवसीय. तिथले ठाणेदार असेल, तिथले ऍडिशनल SP असेल, तिथले IG असेल, तिथले EDG असेल आणि त्या ट्रेनिंग सेंटरचे सुपरिटेंडेंट ऑफ द कोर ते सर्व सहयोग होते. आणि मी खूप लक्की की मी सुद्धा तिथं 3 दिवस होतो. सर्व 3 मध्ये अमरावतीचे आमचे विद्यार्थी मित्र 4 PSI आणि 8 DSP म्हणून तिथे आले. त्यांना माहितच नव्हतं की सहयोग काय आहे. पण जे लोक मेडिकल फील्ड मध्ये त्यांना माहित होतं 7 चक्र काय आहे, 3 नाड्या काय आहे, हे किती आहे, ते किती आहे. परंतु सहयोग मिळाल्यानंतर समजलं की नाही की सहयोगाचे किती सुंदर चांगले परिणाम आपल्या इंटरनल आणि एक्सटर्नल होतात. त्याच्यामुळे क्रियाशीलता आपल्यात असली पाहिजे. आणि मग म्हणजे महत्वाकांक्षा. कोणत्याही गोष्टीचे महत्वाकांक्षा असतात. महासाहेब राजमाता जिजाऊंनी जेव्हा छत्रपती शिवरायांना सांगितलं की राजा वयाच्या 16व्या वर्षी तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचं आहे, तेव्हा शिवाजी महाराजांनी प्रतिप्रश्न महासाहेबांना विचारला की राजा महासाहेब माझं वय वर्ष होतं 5 ते 6 आणि तुम्ही इथून 10 वर्षाचा विचार करायला लावता, त्याच्यासाठी माझ्याकडे काय दृष्टी आहे. तेव्हा महासाहेब राजमातांनी छत्रपती बाळ शिवरायांना एक मशीन दिली. त्या मशीनचं नाव आहे A म्हणजे ऍक्शन, V म्हणजे विजन आणि M म्हणजे मिशन.
हे श्री माताजीनं आपल्याला सुद्धा दिलेली आहे की ऍक्शन आपण कृतीत करतो. सहयोग म्हणजे काय, हा प्रॅक्टिकल आहे. मी सांगतो म्हणून, काही सांगतो म्हणून दादा बिलकुल नाही. स्वतः जो अनुभव घेतो तो सहयोगी आहे. जेव्हा आपण सहयोग असतो तेव्हा आपण पण ऐकत होतो की ह्या दादाने सांगितलं, त्या ताईने ते सांगितलं, मग आपण त्याच्यात दूर पडून जायचो. अरे यार त्यांना तो अनुभव येते, आपल्यालाच काय नाही. मग तुम्हाला वाटत असेल पण आपला अनुभव काय येत नाही, एकच कारण श्री माताजींच्या श्री चरणावर तन मन धनाला समर्पित झाल्याशिवाय भेटत नाही. स्वामी विवेकानंदाच्या पुढे एक गाय होती आणि सांगितलं स्वामी विवेकानंदांना, मी त्याला लाखो रुपयाचं बक्षीस देणार आहे, त्याला यशाचे शिलेदार म्हणून सांगणार आहे की गाय उभी आहे आणि ज्याला दूध काढता येतं त्यानं उभ्यानं त्या गायीचं दूध काढता यावं. 1, 2, 3, 4 असे हजारो लाखो लोकांनी प्रयत्न केला पण दूध निघालं नाही. कारण श्री माताजीने एका स्पीचमध्ये उत्तर दिलं आहे, जोपर्यंत गायीच्या पायथ्याशी तुम्ही समर्पित होत नाही तोपर्यंत गाय तुम्हाला दूध देत नाही. तोपर्यंत आदिशक्तीच्या श्रीचरणावर जोपर्यंत तुम्ही लीन होत नाही तोपर्यंत काही तुम्हाला आशीर्वाद देत. ही श्री माताजींच्या परम चैतन्याची ताकद आहे. आई आपण एक शरण देऊन जाईल, आई तूच कर्तृत्व करताय, आतापर्यंत केलेलं सर्व कार्य फक्त आदिशक्ती तूच करू शकतो आणि बस सोडून दे. आणि मग पण तुम्हाला डायरेक्ट रिमाइंडर बोलेल की आपल्याला जर ते करायचं होतं लगेच श्री माताजी कसा काय हा मिरेकल झाला, कसा काय चमत्कार झाला की ते सर्व होऊन गेलं. श्री माताजींचे गण काम करत असतात म्हणून आपल्याला आहे श्री मस्ती पाहिजे. दुसरी गोष्ट, आमचे जेवढे दादा आणि ताई आम्ही प्रत्येक ठिकाणी व्याख्यानाला भाषणाला जेव्हा जातो तर तेव्हा आम्हाला एक गोष्टी मावशी नेहमी आम्हाला आढळतात की वी डोंट हॅव प्लॅनिंग फॉर द टाइम मॅनेजमेंट. आमच्याकडे वेळेचं व्यवस्थापनच नाही. या वेळेला हे केलं पाहिजे, त्या वेळेला ते केलं पाहिजे. म्हणून एका ठिकाणी सांगितलं जातं की एका वर्षाची किंमत जर पाहिजे असेल तर अशा दादाला किंवा ताईला विचारा की जो दादा किंवा ताई 10वी किंवा 12वी मध्ये एका विषयामध्ये एका मार्कात चक्क नापास झाला, त्या दादाला विचारा एका वर्षाची किंमत काय असेल. एका महिन्याची जर तुम्हाला किंमत जाणून घ्यायचं असेल तर अशांच्या आई, ताईला, बाईला किंवा गर्भवती महिलेला विचारा की ज्या आमच्या महिलेनं सुंदर गोंडस गोलेवाना मुलाचा जन्म 9 महिने 9 दिवसात न देता 8व्या महिने 9 दिवसात दिला. ते मुलगा रेंगाळला, खेळला, पांगळला, काही क्षणात त्याची देवाज्ञा झाला, त्याचं किती तीव्र दुःख आहे ते फक्त आमच्या आईला विचारा. एका महिन्याची किंमत काय, एका हप्त्याची किंमत विचारायचं असेल तर अशा व्यक्तीला विचारा की जो व्यक्ती MPSC UPSCचा अभ्यास करतो. अभ्यास करता करता तो टाइम्स ऑफ इंडिया असेल, हिंदू असेल, इंडियन एक्सप्रेस असेल, लोकसत्ता असेल, साखर असेल, त्याचा सेंट्रल पेज असेल, एडिटोरियल पेज असेल किंवा संपादकीय पेज असेल, त्याच्यामध्ये जनरल नॉलेज आणि जनरल अवेअरनेस जेव्हा वाचतो ना त्याच्यासाठी किती मेहनत करावं लागतो. ते पेपरच्या संपादकाला विचारा एका हप्त्याची किंमत काय असेल. एका दिवसाची किंमत विचारायचं असेल तर अशा व्यक्तीला विचारा की ज्याच्या घरातला वीर माता, वीर पिता, वीर पुत्र, नारी शक्ती, शहीद परिवार किंवा आत्महत्याग्रस्त फॅमिलीत नाही. जोपर्यंत आपल्या मायबाप खाण्याचे काढे, रक्ताचं पाणी, रात्रीचा दिवस करून घरी येत नाही तोपर्यंत छोटं बाळ त्याच्या तोंडात एक तुकडाही अन्नाचा जात नाही. त्याला विचारा एका दिवसाची किंमत काय असते. एका तासाची किंमत लवकरच तुम्हाला कळेल जे स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. एका मिनिटाची किंमत विचारायची असेल तर विचारा आमच्या पल्लवीची श्री नावाच्या मैत्रिणीला जी नुकतीच आता भारतात प्रेसरवर राहिला, आई झाले, काल परत मेनचा रिझल्ट लागला, परत ते दिल्लीला गेले. 4 वेळा MPSCची एक्झाम देऊन ते अमरावती एक्सप्रेसनं मुंबईला डॉक्युमेंटेशनला जायची. 7 वाजून 15 मिनिटांनी तिची अमरा एक्सप्रेस असायची. किंबहुना ते 4 वेळा 7 वाजून 16 मिनिटांना स्टेशनला गेली. गाडी निघून गेली आणि आयुष्याची पूर्ण गाडी नसत नातच झाली. तिला विचार एका मिनिटाची किंमत काय, एका सेकंदाची किंमत विचारायचं असेल तर अशा व्यक्तीला विचारा की एखाद्या ठिकाणी तो सत्काराला चालला, त्या सत्कारी जाता क्षणीच त्याचा घात झाला, अपघात झाला, मर्डर झाला आणि याच्यातूनही तो सुखरूप बाहेर आला. त्याला विचार एका सेकंदाची किंमत, नाही एका वर्षाची, नाही एका महिन्याची, नाही एका हप्त्याची, नाही एका दिवसाची, नाही एका तासाची, नाही एका मिनिटाची, नाही एका सेकंदाची. तर सेकंदाच्या मायक्रो पॉईंटची विचारायचं असेल तर चिखलदरामध्ये राहू तालुका धारणी जिल्हा अमरावतीचा गोकुल येवलेला विचारा. ज्याच्याकडे खायला काहीच नव्हतं त्याला शेगाव कचेरी 5 आम्ही दिल्या आणि 5चं नेतृत्व जेव्हा तो पॅरा ऑलिम्पिक्सला केला, पॅरा ऑलिम्पिक मधून जेव्हा तो भारतात आला
तेव्हा 5 कचोरीच्या बदली 5 गोल्ड मेडल घेऊन आला. जोरदार टाळ्या हे आपल्याला काही मॅनेजमेंट जर यशाचे सर्वोच्च शिखरावर जायचं असेल तरी 100% पाहिजे. आणि प्रत्येक गोष्ट श्री माताजीने दिलेली आहे. असं काहीच नाही की जे आपल्याला आईने दिलेले आहे. पहिलं टाइम मॅनेजमेंट, दुसरं आयथिंग, आणि शेवटचा टप्पा येतो वॉच. हे वॉच मग कला, क्रीडा, शिक्षण, साहित्य, समाज प्रत्येक क्षेत्रात श्री माताजीने एक सहयोगीला टॉप दिलेला आहे. आणि आईची इच्छा आहे जेवढे तुम्ही वर जाणार सहयोगी म्हणून तेवढं द बेस्ट करा. पाहण्याचा दृष्टिकोन चेंज होते की बाबा वैभव करा, हे मर्यादा काय, डझंट मॅटर इज दॅट की दे आर सहयोगी. फक्त ते सहयोगी असले पाहिजे. मग आता सहयोगीचे विविध प्रकार आहेत. मग तो सहयोगी चांगला की वाईट, तो पैसे की डझंट मॅटर, आपल्याला डोकं लावायची गरज नाही. कोण सांगते म्हणून त्याच्यावर विश्वास किंवा अविश्वास दाखवायचीही गरज नाही. एकच माध्यम आहे, फक्त आईला विचारत आई वैभव दिनकर आहे चांगला की वाईट. 5 मिनिटात नाही सर्व त्याची कुंडली सांगते सत्य की वाईट, कुठंच जायची गरज नाही. तो जमाना गेला हो, साग दुसरा आहे, सांग दुसरा आहे. आईला आत्मसाक्षात्कार दिलं मग 2 मिनिटात आपल्याला समजेल की खरं काय वाईट हे श्री माताजीने दिलेलं आहे. आणि शेवटचा टप्पा येतो यशाच्या शिलेदारात किंवा करिअरच्या पावलाटामध्ये वॉच. WATCH. जेव्हा आपण इंटरव्ह्यूला जातो मग PS असेल, DBS असेल, वेगवेगळ्या याचं असेल. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये विचारलं जाते की व्हॉट इज युअर हॉबी अँड हॅबिट्स. तुमची छंद आणि आवड काय. आमचे साधे विद्यार्थी मावशी म्हणजे आजही आमचं पॅन होतं, मागच्याही वर्षी विचारलं, मागच्या पॅनलमध्ये आम्ही विचारलं. 8 विद्यार्थ्यांनी MPSC ची DBS ची पूर्व मुख्य परीक्षा पास केली आणि अशी पास केली की 113 मार्कांना रीडिंग मध्ये. म्हणजे त्याला इंटरव्ह्यू मध्ये 30 पैकी 1 जरी मार्क्स मिळाला तर ही इज द रिकमेंडेड फॉर द PS अँड DBS. पण तेव्हा विचारलं की दादा तुला छंद आणि आवड कोणता आहे. तर म्हणे मला छंदही नाही आणि आवडही नाही. किती शोकांतिक आहे. काहीतरी असं लागतं. असं म्हटलं जातं की इंटरव्ह्यू मध्ये गेल्यानंतर खानपूरचे सर्व चुकीची गोष्ट आहे. व्हॉट माय एक्सपिरियन्स, आय वॉज इन द चेंबर 35 मिनिट्स. सर्व लोक यायचे. वैभवच्या अंतर्गत फक्त वैभव मेंबर श्री माताजीने ठेवलेला होता. बाकी त्याचे काळे केस, ते सोनारीचे घड्याळ, तो चष्मा, ते बूट, आपलं काहीच नाही. साधा सरळ सिंपल. आपण दिसणं म्हणजे आपण कुपोषित बालक आहे. जे सत्य फक्त निर्भीड आहे तसंच आहे. त्याच्यामुळे नखपालीस घोटपालीस आपण जे आहे ते सत्य. फक्त श्री माताजीला सांगितलं की आई तिथल्या जे प्रेसिडेंट आहे, तिथल्या ज्या कमांडमेंट आहे फक्त तुम्ही आहे. आणि ज्याचा इंटरव्ह्यू घेणार आहे तो वैभव दिनकर आहे. आता त्या मुलाची नाळ आणि आईचे श्रीचरण एवढंच फक्त लागतं, बाकी काहीच नाही. मुलं जायचे, परत वापस यायचे, 5 मिनिटात यायचे, 10 मिनिटात यायचं. मी म्हटलं मोठे मोठे लोक जरी तर टिकत नाही तर आपलं कसं आहे. आणि त्याच्यात ज्याचं लग्न झालं होतं ते सर्वात जास्त. त्याच्यात माझं लग्न नाही झालं नाही, बाकीचे विषय गंभीर होतं. पण तिथं श्री माताजीने खऱ्या अर्थानं अनुभव दिला की आपल्या क्वालिटी किती. 1 मिनिट तुम्हाला सांगतो, 1 मिनिट त्यांनी सहज विचारलं की तुम्ही मेडिटेशन करता का. माझे ब्रिगेडियर कर्नल विजय जनरल लेफ्टनंट सर्व टीम येस सर, आय डिड डू द मेडिटेशन ऑफ भावने श्री माताजी निर्मला देवी. कुठे जो क्वालिफिकेशन ऑफ श्री माताजी निर्मला देवी, श्री मातेचं चरित्र सांगितलं, श्री मातेच्या मिस्टरांचं तिथं सांगावं लागलं. हे झाल्यानंतर त्यांनी मला पॉईंट टिपले, रिटर्न मागले. 1962, 1965, 1971 मग बरेचसे ऑपरेशन झाले आर्मीमध्ये. मग ऑपरेशन पवन, कारगिल, सियाचीन, कॅक्टस, दिलीप, ब्लू स्टार, सियाचीन व्हॉटेवर त्याच्या पुढ्यात आपण जाऊया. मला त्यांनी काय विचारलं हे श्री माताजीने उत्तर दिलेलं होतं. हे आईचं उत्तर होतं. आईलाच ते विचारायला लावलं कदाचित. 1971च्या युद्धामध्ये नेमकं काय तर 2च पॉईंट झालेले होते की जशा आपल्यामध्ये मराठा, महाराजा असे एकूण प्रकारचे 28 इन्फंट्री बाकीचे कोर्स आहेत. आणि तेव्हा पाकिस्तानच्या आर्मीला NLA म्हणतात, नॉर्थर्न लाईट इन्फंट्री. त्याच्यामध्ये 90,000 सैनिक आपल्याला शरण आलेले होते. 90,000 आणि 316 ते 64 जण आपले धराकरिता पडले म्हणजे वीरमरण आलेलं होतं. तेव्हा त्याने क्वेश्चन विचारला की आय वॉन्ट टू फुल फॉर्म ऑफ DGMO आणि DGMT. त्या 1971चं जे युद्ध झालं भारत आणि बांगलादेशला, पाकिस्तान नंतर बांगलादेश झाला POK कडून, मुक्त वाहिनी आपण म्हणून. त्याचे लेफ्टनंट जनरल मला विचारले त्यांनी काय विचारलं असेल. तेव्हा लाल बहादूर शास्त्रींची सत्ता होती. श्री माताजींचे मिस्टर म्हणजे आदरणीय आपले पापाजी लाल बहादूर शास्त्रींची PMO राहिलेले. इट्स नॉट अ जोक. हा अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस होता.
मग तेव्हा बाबाजीचं जर आपल्याला चरित्र माहित असं तर तिथं मग एक लिंक लागली. मग लेफ्टनंट जनरल जगजित सिंग अरोरा आपले 1971च्या काळात ते काय होते, डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन. तर मग त्यांनी परत विचारलं की पाकिस्तानचे कोण होते, प्रश्न विचारला की भारताचे सांगितलं पाकिस्तानचे कोण आहे. मग अशा वेळेस किती गप्पत होते, काय बोलावं काही सुचत नाही. तेव्हा सुद्धा मी सांगितलं की आमचे जर जगजित सिंग अरोरा असेल तर तिथले जेपी कहर नावाचा विकला व्यक्ती तो तिथल्या पाकिस्तानच्या नॉर्थन मधेचा कमांडर होता. हेही उत्तर आमचे बरोबर आहे. एवढंच राहिलं त्यांनी मेडिटेशनवर भार दिला की मेडिटेशन काय आहे. मग त्यांना सांगावं लागलं 3 नाड्या आहे, 7 चक्र आहे, हे झालं की ते. मग त्या पॅनलला कसं आपण वळवायचं हे श्री मातेजीने आपल्याला शिकवलं. आणि लिटरली मी तुम्हाला सांगतो की 5 ते 10 मिनिटं जे लोक गेले आणि परत आले तिथे श्री माताजीने मला 35 मिनिटं ठेवलं. आधी महाराष्ट्र डायरेक्ट त्याच्यामध्ये 3 हे असतात स्टेट, महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात. त्या 3 पोस्टमध्ये ओपनची एकच जागा होती मावशी, ओपन. 10,000 लोकांनी फॉर्म भरले, 3500 लोक प्रिलिम्स आणि मेन्स पास झाले आणि एका जागेसाठी ते सिलेक्शन होते. आणि मी खूप नशिबान की ती श्री माताजीनं वैकून इंदरला गेलं. काय सांगायचं ही गोष्ट, मी श्री माताजीनं सांगितलेलं आहे की लोक 5-5 मिनिटात वापस येत आहेत, तुला तिथं 35 मिनिटात थांबायचं. लोक म्हणतात की इंटरव्ह्यू देताना खांब आपल्याला पडतो, पण लिटरली मावशी सांगतो श्री माताजी आहे यू कॅन, तुम्ही चैतन्यावर जाणवा. ज्यांनी मला प्रश्न विचारले आईच्या परंपरेत, ते आईचंच पॅनल होतं, त्यांना चक्क घाम फुटलेला मी पाहिला, चक्क घाम असे घाम पुसत होते. माझं बॅकग्राऊंड मध्ये काहीच नाही, स्वतःकडे घर नाही, शेती नाही, वडील माझे एकदम मिरिटचे, आई 7वी नापास, वडील 5वी नापास. पण याला सर्व नॉलेज आलं कसं, हे अधिष्ठान जे आहे हे आपल्या ऐकत आपल्याला. ज्या ठिकाणी आपण लाट मारू तिथं पाणी काढता आलं पाहिजे. श्री माताजींचं नाव आपल्याला करायचं आहे, सिलेक्ट होईल नाही होईल डझंट, ते आईला माहिती आहे होईल की नाही. पण तो इंटरव्ह्यू मध्ये कसा आपल्याकडून वळून घ्यायचा ती ताकद श्री माताजींना आपल्याला दिलेली आहे. म्हणून वॉच युअर वर्ड्स, तुमचे शब्द कसे तुम्ही बोलतात इंटरव्ह्यूला ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. बरेच ठिकाणी आपण सहयोगी असतो, नॉन सहयोगी असतो. एखादा काठीण्य पातळीचा जर प्रश्न विचारला की न चुकता आपला काय होते, आवाज वाढतो आणि शब्दांची तीव्रता कमी होते. उलट नाही करायचं. श्री माताजीच्या परंपरेत आपल्या शब्दांची तीव्रता वाढवायची पण आवाजाची कमी ठेवायची. दिस इज द की ऑफ द सक्सेस इन इंटरव्ह्यू. दुसरं वॉट युअर ॲटिट्यूड. ॲटिट्यूड कसंही असलं तरी चालते, पण तुमच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आणि तुमच्या बोटावर लिप्सवर हसू आलाच पाहिजे. तुमचं जर उत्तर एखादं नाही याला सोडून द्या ना, श्री माताजी नाही तर नाही, त्याला आर्ग्युमेंट करायचं नाही. वॉट युअर ॲटिट्यूड. हा फार महत्वाचा आहे. तर प्रत्येकाची गंमत होते. टी फॉर टॅलेंट. एखाद्यामध्ये कला असते, मला बोलता येत नाही, तो इंग्लिशमध्ये छान बोलतो, मला इंग्लिशमध्ये बोलता येत नाही. तिचे वडील तर कलेक्टर आहे, माझे वडील चपराशी आहे. तिचा भाऊ SP आहे, माझे बाबा तर पोलीस आहे. हे जे इन्फिरिटी कॉम्प्लेक्स हे नको आपल्याला. श्री माताजी साधा सरळ सिंपल आहे, मला तिथं जायचं, श्री माताजी प्रश्न विचारतात, परत यायचं. हा भाव तुमचा. म्हणजे जर तुम्ही वाटलं की बा सक्सेस होणारच नाही मिळणार, फक्त मला त्या पॅनलमध्ये माझी आई दिसते एवढंच फक्त. 1,00,000% आय कॅन राईट ऑन द पेपर, यू आर द रिकमेंडेड. हा श्री माताजींचं मिराकल. म्हणजे वॉच युअर टॅलेंट. तुमची जी बुद्धिमत्ता आहे ती तुम्ही खऱ्या अर्थाला पाहिलं पाहिजे. म्हणून एक शायर या ठिकाणी म्हणतो की खुशी को खुशी मत समझो और गम को गम मत समझो. यहाँ पे बैठे सभी भाई और बहनों कि खुशी को खुशी मत समझो और गम को गम मत समझो. अगर जिंदगी में होना है कामयाब तो अपने आप को किसी से कभी कम मत समझो, अपने आप को कभी किसी से कम मत समझो. दुसरे करिअर आणि कॅरेक्टर हा फार महत्वाचा आहे. मावशी जेवढी आज स्पीच असते तेव्हा नेहमी श्री माताजीची स्पीचेस आम्ही सांगतो की आज आम्हाला पी म्हणजे फिजिक्स भौतिकशास्त्र शिकवलं जातं, पण हाडाचे काळे, रक्ताचं पाणी, रात्रीचा दिवस करणारा वडील बाप पिता आम्हाला का शिकवलं जात नाही. ही फार मोठी शोकांतिका. यशाच्या शिलेदाराची उजळणी. सी म्हणजे आम्हाला केमिस्ट्री, रसायनशास्त्र शिकवलं जातं, पण जीवनाला आणि जगताला करिअर आणि कॅरेक्टर किती महत्वाचं आहे हे आम्हाला का सांगायचं जातं. आज आम्हाला मॅथमॅटिक्स म्हणजे अल्जेब्रा, जॉमेट्री, भूमिती आणि बीजगणित शिकवलं जातं, पण तीच माता, तीच मम्मी, तीच आई, जी आईनं आम्हाला
9 महिने 9 दिवसात घेऊन आम्हाला जग दाखवलं. ते मम्मी माता आई आमच्या का लक्षात नाही. ही फार मोठी शोकांतिका आहे. जोरदार काळा प्रत्येकाचे आई वडील असतात. हे आम्हाला वाचवण्याचं शिकवते. आणि शेवटला यश हा फार महत्वाचा आहे की तुमचा हॉबी आणि हॅबिट्स काय आहे. तुमच्या श्री माताजींच्या परमकृपेत जो आशीर्वाद मिळाला आहे तो आपल्या हॉबी आहे. आणि जो आपण एखादी क्रिया करतो ते आपले हॅबिट्स आहे. फॉर एक्झाम्पल श्री माताजीनं जे वक्तृत्व आहे हे आईचं डिवाइन लव्ह आहे, हे गॉड गिफ्ट आहे. पण मला एखाद्या ठिकाणी गाडी चालवता येत नाही पण मी ते शिकत आहे, ही माझी आवड आहे. एखाद्याला मोटिवेशन करायचं आहे, श्री माताजींचे ब्लेसिंग्स आहे, डिवाइन लव्ह आहे. पण एखादा कुंभार आहे आणि आपण जोमाला त्याच्यातून कसं बाहेर काढायचं हे एक कला आहे ना. मसाज असेल, मालिश असेल, फिजिओथेरपी असेल, हेही श्री माताजी देवीला आपल्याला काय शिकावं लागेल. हे प्रत्येक गोष्टी श्री माताजीनं दिलेलं आहे. आणि जातानंतर मला माहित आहे की वेळ खूप झाला. फक्त एक उदाहरण मला सांगतो की श्री माताजींचा कसा माझा अविश्वास झालेला होता. हनुमान जयंतीचा वेळ होता आणि पूजा रोज करायचं, पण त्या दिवशी न चुकता मी पूजा केलीच नाही. आर्मी कॅम्पचा विषय होता, आवडलं नाही, पूजा नाही, ना मीठ पण काहीच नाही. त्या दिवशी मला काय झालं माहीतच नव्हतं. झाल्यानंतर मला त्या सरांनी जेवण करायला बोलवलं. मी लंगर जे असतात ना आर्मीची मेस वरून आलो आणि मी अंघोळीला गेलो. आफ्टर जेवणानंतर काहीच पूजा नाही, काही श्री माते साक्षात आईला माहिती. पण श्री मातेंची एका स्पीच मध्ये सांगितलेलं आहे की आईच्या श्रीचरणावरचा जर तुम्ही छोटासा फुलाला हात लावला तर तुम्हाला साक्षात श्री गणेश आणि हनुमंत तुमच्या मागे मागे ठेवतील. तुम्हाला स्वतः का श्री मातेने सांगितलेलं आईच्या श्रीचरणावर साक्षात हनुमंत आणि श्री गणेश असतात. नेमकं काय झालं मला माहित नाही. हनुमान जयंतीच्या दिवशी माझी पूजेने काहीच नाही. मी गेलो अंबोलीला गेल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यात एक सापाला वेगळ्या नावानं बोललं होतं. मला एक नाव नाही आठवत. तो वेगळ्या जातीचा साप होता, काळोबा इकडला. की मी अंबोलीला गेलो की तो साप मला दिसायचा. आता एका क्वार्टरमध्ये आम्ही सर्व 4-5 ऑफिसर जायचे. मी किंचाळलो, परत आला तरी तुला साप जल्दी आहो, हे साप दिला. आता त्याला मी मराठी, तो हैदराबादी. आता मी म्हणतो साप, तो म्हणे उला म्हटलं आता आधी मार खाते लक्षण. आता उला म्हणजे शिवी तर देत नाही म्हणे काय झालं असं तो त्याच्या भाषेत म्हणत होता. मग त्याला मी इंग्लिशमध्ये सांगितलं, हिंदीमध्ये साप. तर आता त्याला वाटायचं की हा मी म्हणजे माझी सिनियर होती तर मी त्याला साप म्हणत आहे. साप वैसा नाही, साप आहे, हिअर इज अ स्नेक. परत तो आला की तो साप दिसायचा ते लिटरली तुम्हाला सांगतो तुम्ही चेंज काय. पण मी परत आंघोळीला गेलो की परत माझ्यावर तो दिसायचा नाक एकदम काळा आणि कमीत कमी 5 ते 7 फुटाचा माझ्या एवढे आणि लांब यायचा. परत आंघोळीला गेलो की परत असं श्रीमाताजी होत काय एक्सटर्नल मला काही पडतच नव्हतं. ते माणसं आले की साप वरती दिसत आणि खाली काहीच नाही. मी म्हटलं सर आप बाहर रुकिए, मैं यहाँ पे नहाता. ते दोघं जण तिथंच थांबले. महिने जब मैं आवाज करूंगा आप आला. फक्त मी दरवाजाला आंघोळीला गेलो. परत जसा मी अंगावर घेतो परत तो काय माझं नेमकं होत काय कुठं चुकलं. मी त्या आंघोळीच्या नादात दिलं सोडून मस्त बीट पाणी केलं 2 वेळा, एकदा भाताचं एक वेळा पाण्याचं. आणि आईचं हनुमान चालीसा करून श्री माताजीचं मेडिटेशन आणि नामस्मरण केलं. जेव्हा हे सर्व केलं आईला क्षमा मागितली की आई आज साक्षात आपला हनुमान जयंतीचा दिवस आहे. त्या हनुमान जयंतीच्या दिवशी काहीच केलेलं नाही. तेव्हा श्री माताजीने हे मला दर्शन. जेव्हा श्री मातेला समर्पित झालो आणि क्षमा केली तरी मला खरंच खूप त्रास. म्हणजे एखादा साप दिसल्यानंतर आपल्या हृदयामध्ये काय आपली कंडिशन असणार की एखाद्या सापनं जर डंका दिला की बस राम नाम सत्य गुलाबजाम मस्त आहे, पुढे काही नाही. जेव्हा श्री माताजींना सरळ आलो तेव्हा श्री माताजीला सर्व काय स्पीच मध्ये आईची उत्तरच की नाही. श्री माताजी साक्षात श्री गणेश आणि साक्षात हनुमंत आपल्या नेहमी पाठीशी आहे. खूप वेळ झाला त्याबद्दल सर्वांना क्षमा मागतो. या भाषणामधून काय थोडं चुका झाला असेल तर हे सर्व पुष्प श्री माताजी आदिशक्ती निर्मला देवी यांच्या श्रीचरणावर पुष्प विराजमान ठेवतो आणि जाताना आपल्याला जय जयकार करायचा आहे. बोल आदिशक्ती श्री माता